तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. या तुकाराम महाराजाच्या अभंगाप्रमाणे आज रतन टाटा यांनी आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास घेतला. खरं तर रतन टाटा हे रतन नाही तर हे रत्न होते, ते भारत रत्न होते. त्यांनी भारतासाठी आणि या जगासाठी एक आदर्श निर्माण केला, एक त्यांचा इतिहास निर्माण केला आणि त्यांच्या इतिहासातून, त्यांच्या जीवन प्रवासातून आपण अशा बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो की त्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये त्या अप्लाय केल्या तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. मग अशा कोणत्या गोष्टी होत्या की त्यांनी एक आदर्श निर्माण केला, अशा कोणत्या गोष्टी होत्या की त्यापासून आपण शिकू शकतो? तर लक्षात ठेवा, त्यांचं एक म्हणणं होतं की मी निर्णय योग्य कधीच घेत नाही, मी निर्णय योग्य कधीच घेत नाही, पण घेतलेले निर्णय योग्यच कसे आहेत हे सिद्ध करून दाखवण्याची धमक माझ्यामध्ये आहे. आणि तसं आपण आपल्या जीवनामध्ये घेतलेले जे निर्णय आहेत ते योग्यच कसे आहेत हे सिद्ध करून दाखवा, ती धमक तुमच्यामध्ये असली पाहिजे. ही गोष्ट आपण रतन टाटा यांच्याकडून शिकू शकतो. अनेकांती कोणती गोष्ट अशी आहे की जी आपण रतन टाटाकडून शिकू शकतो? तर त्याग. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टीचा त्याग करावा लागतो. जसं की म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. या युक्तिवादाप्रमाणे आपल्या जीवनात तुम्ही जर त्याग करता आला तुम्हाला तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. ही गोष्ट देखील रतन टाटा यांच्याकडून तुम्ही शिकू शकता. मग त्यांनी कोणता त्याग केला होता? तर ऐका, ज्यावेळेस ते अमेरिकेत गेले होते, अमेरिकेमध्ये गेले असताना त्यांना अमेरिकेतील एका मुलीवर प्रेम झालं आणि ज्यावेळेस काही कारणास्तव ते भारतामध्ये परत आले आणि भारतामध्ये परत आल्यानंतर ती मुलगी देखील भारतामध्ये येणार होती, परंतु त्यावेळेस भारत चीनचे युद्ध जे चालू होतं त्या युद्धाच्या प्रसंगी तिच्या घरच्यांनी तिला पाठवलं नाही. मग अशा प्रसंगामध्ये रतन टाटा यांनी ज्यावेळेस त्या मुलीची चौकशी केली त्यावेळेस त्या मुलीचं लग्न दुसऱ्यासोबत झालं होतं आणि ही गोष्ट त्यांना खटकली. मग त्यांनी असा निर्णयच घेतला की आता आपण लग्न करायचं नाही. मग हा जो निर्णय आहे त्या निर्णयावर ठाम राहिले, म्हणजे या निर्णयाला तुम्ही भीष्म प्रतिज्ञा देखील म्हणू शकता. खरं तर रतन टाटा हे कलियुगातील एक धर्मराजा आहेत. धर्मानं वागणारे, नीतीने वागणारे, त्यांच्याबद्दल वाईट वागणारा, त्यांच्याबद्दल वाईट बोलणारा, त्यांच्याबद्दल असं जगात कोणताही व्यक्ती आढळून येत नाही. म्हणून रतन टाटा हे जगाचे एक अनमोल हिरे होते. भारतासाठी ते भारत रत्न होते. आणखीन त्यांच्याकडून कोणती गोष्ट शिकता येते? तर कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस सर्व जग संकटात होतं त्यावेळेस प्रत्येक कंपनी आपल्या एम्प्लॉयला, आपल्या कामगारांना बाहेर काढत होती, त्यांची पगार कपात करत होती, कारण त्यांनी काम केलं नाही, ते घरी बसून होते. अशा परिस्थितीमध्ये ते कामगारांना दिलासा देत होते. रतन टाटा कामगारांना सांगत होते की तुम्ही आमच्या कंपनीचा नाही तर तुम्ही आमच्या कुटुंबाचा घटक आहात. तुमचा रोजगार जाणार नाही, तुमचा जॉब जाणार नाही, तुम्हाला पैसे तर मिळतीलच, परंतु तुम्हाला जॉबची सिक्युरिटी, शाश्वती मिळेल. ही गॅरंटी ज्यावेळेस त्यांनी एम्प्लॉयला दिली, कामगारांना दिली, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये जी त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली ती आजही कायम आहे. फक्त कामगारांनाच नाही तर कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक जे काही रुग्ण होते, कोरोनाग्रस्त रुग्ण होते, या रुग्णांना त्यांनी बेड निर्माण करून देण्याचं देखील कार्य केलंय. अनेक गरिबांना जिथं अन्न पोहोचत नव्हतं तिथं अन्न पोहोचवण्याचं काम या रतन टाटांनी केलं आहे. त्यांच्या जीवनातील एकूण 65% संपत्ती, 65% ॲसेट ही त्यांनी निव्वळ लोकांसाठी खर्च केली, समाजासाठी खर्च केली. जो व्यक्ती समाजासाठी जन्माला येतो आणि समाजासाठी कार्य करतो तो व्यक्ती समाजाचा एक ताईत म्हणून जीवनभर राहत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून रतन टाटाने जे भारताचं प्रेम मिळवलंय, या लोकांचं प्रेम मिळवलंय, हे प्रेम कायमस्वरूपी चिरंतन काळ टिकणार आहे. म्हणून तुम्हाला जर प्रेम मिळवायचं असेल तर अशी गोष्ट करा की तुम्ही कुणाकडे प्रेम मागू नका, तर लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना प्रेम कधी कुणाकडे मागू नका, प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं जीवन असं बनवा की लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. आणि पुढची गोष्ट, तुमचं हृदय इतकं हलकट नाही की त्याने कुणावरही प्रेम करावं आणि तुम्हीही इतके नादान नाही इतकं चांगलं हृदय हे कुणालाही द्यावं. म्हणजे सांगण्याची गोष्ट असं आहे की आता प्रेमाच्या नावाने हल्ली गोंधळ झालेला आहे. कुणी कुणाला कसंही प्रेम करतं, परंतु तुम्हाला प्रेमच करायचं असेल, कमवायचं असेल तर स्वतःच्या कार्यसिद्धीने प्रेम कमवा,
स्वतःचं कार्य असं बनवा की लोकांनी तुमच्यावर ऑटोमॅटिक प्रेम केलं पाहिजे, सर्व जग जगाने तुमच्या ताईत बनलं पाहिजे असं प्रेम तुम्ही निर्माण करा. ही गोष्ट आपण रतन टाटा यांच्याकडून शिकू शकतो. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला. ज्यावेळेस ते एकदा प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना पाऊस पडत होता आणि त्या पावसामध्ये एक असं कुटुंब होतं की ते पावसामध्ये गाडीवर भिजत होतं, मोटरसायकलवर भिजत होतं आणि रतन टाटा 4 व्हीलरमध्ये बसले होते. मग त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली की जर आपण या छोट्या कुटुंबासाठी एक छोटी गाडी बनवली, कमी किमतीची गाडी बनवली, तर ती गाडी त्या कुटुंबाचं पावसापासून उन्हापासून संरक्षण करू शकेल. म्हणून त्यांनी नॅनो टाटा नावाची एक गाडी बनवली आणि ती काही दिवस चालली, नंतर चालली नाही, तिचा वेगळा विषय राहिला. परंतु एक त्यांनी आदर्श निर्माण केला की या गरिबांसाठी देखील कुणीतरी विचार करणार आहे, त्यांच्यासाठी देखील सुख सुविधा कुणीतरी देण्याचा विचार करणारा व्यक्ती आहे. मग त्यांची प्रेरणा घेऊन अनेक कंपन्यांनी या छोट्या लोकांसाठी, गरीब लोकांसाठी 4 व्हीलर नावाची संकल्पना अस्तित्वात आली आणि त्याचं खरं इनोव्हेशन हे रतन टाटा यांना जातं. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक त्यांनी कार्य केलेले आहेत की त्यामुळे सर्व भारतच नाही तर सर्व जग हे त्यांचं नाव घेतं. त्यांच्या जीवनामध्ये आपण रोखून पाहिलं तर कधीच कोणत्या व्यक्तीने त्यांचा द्वेष केला नाही, कधीच कुणी त्यांना खालीवर बोललं नाही. सर्व लोकांनी त्यांच्यावर प्रेम केलं आणि हे प्रेम कुठं बाजारामध्ये मिळत नाही, तर हे प्रेम कमवावं लागतं. ही गोष्ट देखील आपण रतन टाटा यांच्याकडून शिकू शकतो.